सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 18 श्लोक क्रमांक 54 आणि ओवी क्रमांक 1103. ओवी क्रमांक 1103. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. नाना चालीची या वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देवनी निमे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जो स्वस्वरूप स्थितीला प्राप्त झालेला महात्मा आहे त्याचं वर्णन सांगत आहे की या ठिकाणी हा पुरुष जीवनभर केलेली साधना किंवा जन्मोजन्मी केलेल्या साधनेने तो ह्या ब्रह्मभूतः या स्थितीपर्यंत आलेला आहे की त्यामुळं त्याला आत्मानंद प्राप्त झालेला आहे. त्याचा शोकनाश झालेला आहे. त्याला आनंदावाप्ती ही स्थिती प्राप्त झालेली आहे. याशिवाय त्याला सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ब्रह्मदर्शन होत आहे. त्याबरोबर सर्व प्राणीमात्रांच्या दुःखाचा परिहार आनंदाची नित्यनूतन त्यांच्या अंतःकरणात उपलब्धी व्हावी असा ज्याचा मानस आहे किंवा असं ज्याचं व्यवहार आहे असा हा पुरुष आहे. त्या पुरुषाला ज्ञानलक्षणात्मक भक्ती पराभक्ती म्हणजे ज्ञानलक्षणात्मक भक्ती प्राप्त होते अशा प्रकारचा विषय सांगत आहेत. यामध्ये ही गोष्ट जी आहे ही क्रमयोगामध्ये चालू आहे. मनुष्याला परमार्थाला प्रारंभ करताना घाई करावी. एकदा महत्त्व कळलं परमार्थाचं की त्याच्यामध्ये तत्काळ त्या तुकाराम महाराज सांगतो ना, नका डोळे धुरे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. परमार्थामध्ये तातड करतात परंतु तातडी केल्यानंतर त्याच्या फलाची इच्छा मनुष्याला तत्काळ व्हावी असं वाटतं. परंतु हा परमार्थ मार्गामध्ये क्रममार्गाचा प्रवासामध्ये बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. या ठिकाणी भगवंताने सांगून ठेवलेले की या बहुनाम जन्मनाम अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान सन तो पुरुष ज्ञानवान होऊन मग माम प्रपद्यते तो मला प्राप्त होतो. श्रीधरी टीका किंवा या टीकेमध्ये काही अपूर्व अर्थ केलेला आहे. ज्ञानवान सन माम प्रपद्यते नाम शरणम शरणम प्राप्नोती असा अर्थ केला की या ठिकाणी अनेक जन्म म्हणजे इथं सांगण्याचा भाव एवढाच आहे की ही जी चाललेली भक्ती आहे पराभक्ती हिचा आपण ज्ञानलक्षणात्मक भक्ती असा अर्थ केला. काहींनी केला की त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो माम प्रपद्यते. हे जे दुसरे वैष्णव संप्रदाय आहे प्रपत्ती म्हणजे शरणागती असा अर्थ करतात आणि माम प्रपद्यते ना मग मला तो शरण येतो असा भाव सांगतात.
तसा यात म्हणजे ती कोणती आहे एकच, त्याला ज्ञानलक्षणात्मिका भक्ती ज्याला म्हटलं तिथं त्याला प्रेमलक्षणात्मिका भक्ती प्राप्त होते, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मिका भक्ती प्राप्त होते, असाच याचा अर्थ आहे. तर आपण जे काही केवळ अद्वैत सिद्धांतानुरूप जे आपलं क्रममार्ग चाललेला आहे त्यामध्ये ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही एकच आहे असं आपण चिंतन करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न केला. ज्ञान आणि भक्ती दोन नाहीतच मुळामध्ये. तर अशा वेळेला तो पुरुष काय पराभक्ती प्रपद्यते, याचा अर्थ पराभक्ती म्हणजे कोण, ज्ञानलक्षणात्मिका भक्तीला तो प्राप्त होतो. पण ही भक्ती प्राप्त व्हावी यासाठी घाई करून चालणार नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविनी. जोपर्यंत ती एक वेळ यावी लागते आणि हा क्रमाने चालत असताना काय तेने मागिली जन्मे तेने बहुते जन्मे मागिली, विक्षेपाची पाणीवळे झाडिली, मग मनोनी उपजत खेव बुडाली लग्न घटिका. ही स्थिती येण्यासाठी जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले. अनेक जन्मातलं जेव्हा पुण्य हे फलोन्मुख होतं त्याच वेळेला ह्या स्वरूपस्थितीचा किंवा परिपूर्ण स्थिती की जी सर्वांगाने परिपूर्ण आहे, व्यवहारकालीही परिपूर्ण आहे, त्या पुरुषाच्या ठिकाणी व्यवहार होत असताना, आणि अव्यवहार्य किंवा समाधी स्थितीतही ती परिपूर्ण आहे, त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ, त्याला गुणातीत किंवा त्याला ज्ञानी किंवा त्याला महान भक्त, त्या ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती प्राप्त झालेला, ज्ञानलक्षणात्मक भक्ती प्राप्त झालेला, अशी त्याला अनेक साधू संत अशा अनेक प्रकारच्या संज्ञा त्याला दिलेल्या आहेत. परंतु त्याचा बोध हा आहे की काय या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या त्याला सर्वत्र परमात्मबोध. आता याचंच भाष्य म्हणजे आता आपण पारायण केलं. आता नाथ महाराजांनी ह्या श्लोकावर प्रवचन करून आपल्याला सांगितलं, ओवीच्या रूपाने प्रवचन केलं. आता आपण त्याचं गद्यामध्ये यथाशक्ती त्याचा विचार करायचा, इतकाच त्याचा अर्थ आहे. तर ही जी गोष्ट आहे ही कशी घडते, हळूहळू आपण त्या स्थितीला निश्चित जातो. हळूहळू ढाळे ढाळे तया मार्गाचेनी बळे, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. आपण जर योग्य वाटेवर वाटचाल करत असू परमार्थाची, तर आपण एक ना एक दिवस निश्चित त्या वाटेने निश्चित ठाकी निश्चित प्राप्त होईल. परंतु एक अधिकारी आहे, आपण त्याचा विचार केलेला आहे की जो असा एक महापुरुष आहे की त्याची थोडी आपण चतुर्दशीला जसा पौर्णिमेपेक्षा एक कलेने चंद्र कमी असतो, त्याचप्रमाणे त्याची जी काही जीवनातील त्रुटी वैगुण्य होतं, त्याची जी परिपूर्णतेला जे काही त्रुटी होती ती त्रुटी केवळ त्याला श्रीगुरु जीवनात आले आणि त्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की जसा उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगी नरू केवी तैसा पावे वेगा. पक्षाला फळ खावं वाटलं तर तो एकदम उड्डाण करतो आणि त्या फळाला झोंबतो. मनुष्य मात्र तो हळूहळू त्या खोडाधिकांचा शाखांचा आश्रय करीत त्या फळापर्यंत पोचता दोघांनाही फल प्राप्त होतं, पण एकाला त्या ठिकाणी काळाचं व्यवधान असतं. आणि ही गोष्ट आपण आपल्या अधिकारानुरूप लक्षात घेतली तर जसा संतांनी मार्ग सांगितला, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पाळन, चाल घालिता ते कोण कार्यसिद्धी. या मुंगीवर जर हत्तीचं अंबारी दिली तर ती मुंगी जगणार सुद्धा नाही. तसं ज्याचा अधिकार कमी आहे त्याच्यासाठी संतांनी अधिकार तैसा दावेला मार्ग, जसा अधिकार आहे तसा उपदेश केला, तसा मार्ग दाखवला. आणि हा मार्ग दाखवतात म्हणजे बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की संतांनी आमचे गुरुजी आहे तर ते गुरुजी गेले आणि मग आता आम्हाला पुढं काय करायचं, दुसरे गुरुजी करायचे काय करायचं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलं की ते गुरुजी उपदेश करतात तेव्हा तुम्हाला याच जन्मात पुरेल असा नाही, तुम्ही मुक्त होईपर्यंत पुरेल इतका उपदेश केलेला असतो. फक्त त्याचं तुमचा जसा जसा अधिकार वाढेल तसं तसं साधन तुमच्या समोर आपोआप येईल. जसं गुरुजींनी केलेला निष्काम कर्माचा उपदेश आहे,
या ठिकाणी आणि ते गेले तर काय सांगितलं की तैशी कर्मे साम्य दशा जेथ वय विरेशा श्रीगुरु अपैस्तेत श्रीगुरु अपैसा भेटेची का, ठीक आहे ना. तर त्यावेळेला त्या पुरुषाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे महापुरुष तेच श्रीगुरु अनेक रूपाने त्याला मार्गदर्शन करीत असतात, किंबहुना त्याच्या अंतःकरणात स्फुरद्रूप होत असतात. म्हणून त्या ठिकाणी त्याला चालता हे मग कळो येते. फक्त त्यांनी साधन करीत राहिलं पाहिजे. श्रीगुरूंनी उपदेश दिलेलं जे साधन आहे त्या साधनावर तो आरूढ राहिला तर त्याला पुढचा काय अधिकार तैसा दाविलेला मार्ग. आणि तुकोबारा काय म्हणतात, चालता हे मग कळो येते. चालता म्हणजे आपण त्या वाटेने चालायला लागलो तर मग आपलं पुढचे पाऊल कसे कसे आपल्या ध्येयाच्या किंवा परमात्मा प्राप्तीच्या दिशेने आपोआप पडत जातात हे ज्याचा त्याला काय होतो अनुभव येतो. म्हणून या ठिकाणी यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई करू नये अशा प्रकारचं आहे की एकदा परमार्थाला लागल्यानंतर त्याच्यामध्ये काय आपण आपली साधना करत राहावी. जेव्हा कधी वेळ येईल त्यावेळेला भगवान परमात्मा कालच आपण पाहिलं की शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. कोणत्या तरी शेकडो जन्मानंतर एकदा परमात्म्याची आपल्यावर कृपा होईल, त्याला दया येईल आणि तो आपल्याला या संसार सागरातून निश्चित गुरुरूपाने येऊन तारून नेईल अशी आपली दृढ श्रद्धा आणि त्या गुरूंनी उपदेशिलेल्या साधनावर अत्यंत निष्ठा जर असेल, श्रद्धापूर्वक आपण त्याचं अनुष्ठान करू तर आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाला पोहोचता येईल. आणि त्यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला दृष्टांत सांगतात. दृष्टांत सांगत असताना ह्या 1003 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात, नाना चालीची या वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देवनी निमी. अगोदर उदाहरण दिलं होतं, भोजनाच्या व्यापारी शुद्धा जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. भोजनाचा व्यापार म्हणजे आपल्याला जेव्हा भूक लागते आणि आपण भोजन करण्याला प्रवृत्त होतो आणि जसं जसं आपण एक एक घास घेतो तसं तसं क्षुधा जिरत जाय. आपली जी क्षुधा म्हणजे भूक आहे ती हळूहळू कमी होऊ लागते आणि मग तृप्तीच्या अवसरी आणि आपलं जेवण जेव्हा परिपूर्ण होतं म्हणजे तृप्ती होते त्यावेळेला भूक नावाचा पदार्थ हा निघून जातो. त्याला जर बळजबरीनं जर का घालायला लागला आपण वाढायला तर मला नको म्हणतो. जेवण हा एक असा पदार्थ आहे फक्त विश्वामध्ये का ज्याच्यामध्ये मनुष्याची आलमभावना होते, मला आता पुरे म्हणून. जे काही लोक आहेत ना अन्नदान करणाऱ्या लोकांना दुसरा काही पर्याय सांगितला तर काही लोक तर स्वीकारत नाही, कारण त्यांना हे माहीत आहे की अन्नदानामध्येच फक्त आपल्याला आलमभावना असणार मिळणार आहे की तो मला आता नको असं म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी ते भाऊंची श्रद्धा आहे ना कशावरच नव्हती, त्यांची श्रद्धा अन्नदानावर होती. त्याचं कारण का, अन्नदानात मनुष्य पूर्ण म्हणत असतो, पुरे म्हणत असतो. याच्या ठिकाणी इतका नाही रागावतं सुद्धा, आता वाढू नको तुला सांगितलं असं म्हणतो. मग तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. आणि ज्यावेळेला मनुष्याला तृप्ती प्राप्त होते त्यावेळेला ती क्षुधा जी आहे ती नाहीच होय, नाहीशी होते. नाना चालीची या वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देवोनी निमे. मनुष्याने ज्या वेळेला आपण आरशामध्ये आपलं तोंड पाहतो तर त्यावेळेला आपण एक एक आपल्या डोळ्याविषयी पाहतो, कपाळापासून पिकलेले केस, वाढलेली दाढी, दात, सगळ्या गोष्टींचं यथार्थ निरूपण करतो, आपण निरीक्षण करतो आणि तद्रूपाने त्याच्या प्रकाराने त्या दोषापनयन करण्याचा प्रयत्न करतो. तसं ही जी ज्ञानेश्वरीतली ओवी आहे ही काय आहे, तांगदेव 65मध्ये माऊलीनं सांगितलं, किंबहुना या जो दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ्या भेटेल सुखा असं सांगितलेले. माऊली म्हणतात, मी सांगितलेल्या ओव्या जर मनुष्य दर्पण म्हणजे आरशासारखा त्या ओव्या ह्या आपला आरसा आहे असं म्हणून आपल्या जीवनाचं निरीक्षण परीक्षण करील तर त्याला आत्मा एवढं सुख प्राप्त होईल, म्हणजे आत्मसुख त्याला प्राप्त होईल अशा प्रकाराने माऊली म्हणतात. तसं ह्या ओव्या ज्या आहेत ह्या ओव्या आपण पाहिल्या तर प्रत्येक ओवीमध्ये आलेले पद, त्या पदाचा अर्थ, नंतर त्याचा अन्वय करून झालेलं वाक्य, वाक्याचा अर्थ, नंतर त्याचा समन्वय आणि समन्वय केल्यानंतर त्याच्यामध्ये ती अर्थरूपता
समन्वयपूर्वक अर्थ कळल्यानंतर त्या अर्थाची अनुभूती आपल्याला यावी यासाठी ह्या ओव्या आरशासारख्या दर्पण करून अशा रीतीनं पाहिल्या पाहिजे. कारण प्रत्येक पद, प्रत्येक अक्षर किंवा प्रत्येक वाक्य हे आपल्याला यथार्थ अशा प्रकारचं आपलं आत्मदर्शन करून देणार आहे. आणि त्या आत्मदर्शनाचं फल काय आहे तर प्रसन्न आत्मा, आत्मानंदाची अनुभूती. ज्या ठिकाणी आजी आनंदुरे आजी परमानंदुरे असं त्या मुमुक्षूला या ठिकाणी मुक्तदशेची प्रतीती प्राप्त होते, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख त्याला प्राप्त होईल. अशी ह्या अध्यात्म विश्वामध्ये हा एक अलौकिक अशा प्रकारचा ग्रंथ ज्ञानोबरायांनी ही वाङ्मयी कृती करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये दृष्टांत सांगतात. आता दृष्टांत, पण त्या दृष्टांतामधूनही मनुष्याला काही ना काही प्रत्येक पद आपल्याला प्रेरणा करून देतं. ती कशी तर ना म्हणजे ना म्हणजे अथवा, ना शब्दाचा अर्थ अथवा असं आहे. ना अथवा चालीची या वाढी. मनुष्य जो चालायला लागलाय ना, एखाद्या गावाला जायचं आणि त्याला त्या गावाला जायचं असताना तो चालायला सुरुवात करतो आणि जेव्हा तो मार्ग चालण्यासाठी आरंभ करतो तेव्हा तो आपल्या एक जसा त्याचा पाऊल आहे हळूहळू पाऊल टाकील तर त्याला जास्त वेळ लागेल. आणि जर तो वेगाने तो वेगसुद्धा काही एकदम नाही. जसा आपला अधिकार वाढेल त्याप्रमाणे तो पुढचं पाऊल टाकील आपल्या अधिकारानुरूप. तर वाट होत जाय थोडी, त्याला वाट थोडी राहते. याच्यामध्ये काय वाट थोडी कधी राहते तर तो मनुष्य अधिक चालत गेला, तर वेगाने चालला नाही तरी आपली चाल किती करायची आपल्या अधिकारानुरूप याप्रमाणे चाल, नाही तर दमला तर लवकर थांबेल, तो मनुष्य लवकर थांबेल. म्हणून आपल्याला जसं आपले कायिक वाचिक मानसिक किंवा आपलं बुद्धिबल, आपलं मनोबल, आपलं शारीरबल, आपलं आत्मबल हे गुरूंनी सांगितलेलं साधन करत असताना लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर त्यांनी वाटचाल केली आणि त्याच्यात जर त्याचा अधिकार वाढत गेला तर त्याला अधिक प्रवासात काय आपलं जे पोचण्याचं ठिकाण आहे ते लवकर येईल. स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य रस्त्याने आपलं गुरं चारत होता, समोरून रस्ता जात होता. रस्ता जात असताना त्यांनी पाहिलं एक मनुष्य आला आणि त्यांनी विचारलं की बाबा हे आमकं गाव आळंदी किती किलोमीटर आहे. तर त्यांनी सांगितलं आपलं आळंदीला मी कधी पोचेन. त्यांनी सांगितलं साधारणतः तुम्हाला 3 तास लागतील असं त्याला सांगितलं. आणि तो मनुष्य विचारतो, तेच मागून दुसरा एक मनुष्य आला आणि त्यांना विचारलं बाबा मी आळंदीला किती वेळ लागेल जायला. अजून समजा दोघंही पिंपळगावला भेटले तर त्यांनी सांगितलं की तुम्ही साधारणतः 1 तासात पोहोचू शकता. तर त्यांनी सांगितलं काय मनुष्य खोटा बोलतो, आता माझ्या समोर ह्या माणसाला 1 तास सांगतो आणि मला मात्र 3 तास 2 तास सांगतो, हे कसं, हे तुझं चुकीचं बोलणं आहे. त्यांनी सांगितलं माझं बरोबर आहे, मग तू कशावरून हे सांगतो मी पोचणार नाही. मी तुम्ही रस्त्याने येताना तुमची चाल पाहिली की तुम्ही एक मुंगी पावलाखाली कशी जिवंत राहील, तिच्यावर अन्याय होणार नाही, असं मुंगीच्या पावलाने तुम्ही चालता, त्यामुळे तुम्हाला 3 तास लागतील. आणि हा मनुष्य वाऱ्याच्या वेगाने चालतोय त्यामुळं हा लवकर पोचेल असं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात आपलं शब्द हे चालले चालीची या वाढी. नाना उचलता पाऊली जरी चालता दिवसाही आधी ठाकेता सोहम सिद्धीते. त्या ठिकाणी दिवस मावळण्याच्या पूर्वीच उचलत्या पावल्याने टाकला असता तर दिवस मावळण्याच्या पूर्वी म्हणजे आयुष्य भरपूर शिल्लक आहे तेव्हाच त्याला ज्ञान झालं आणि आयुष्य उरलं अशी स्थिती प्राप्त झाली असती. पण हा मरेपर्यंत त्याला असं वाटतं की अजून आपण वाटचाल करायला सुरुवात केली नाही किंवा उशिरा केली असेल तर त्याचं मनोबल बुद्धिबल कमी झालेलं असेल. त्याला काय करावं लागेल, बहुनाम जन्मनाम अंते अशा प्रकारचं किंवा ज्याला निर्गुण उपासना सगुण उपासना या क्रमाने जाऊन त्याला कधी ना कधी झाल्याशिवाय राहणार नाही. पण इथे एक माऊली ध्वन्यर्थाने सांगतात चालीची या वाढी म्हणजे त्याचे चालण्याचा वेग जर अधिक असेल तर वाट थोडी होत जाईल. त्याचं तितकं त्याला गंतव्यस्थान वाट थोडी होते म्हणजे त्याला वाट कमी राहते, म्हणजे कमी चालायचं आहे त्याला. त्या ठिकाणी आता त्याला
जे प्राप्तीचं स्थळ आहे ते जवळजवळ येत चाललेलं आहे. आणि एकदा का ते स्थळ आलं की पातला ठाई पातला म्हणजे त्या ठिकाणाला, त्या मुक्कामाला तो प्राप्त झाला की बुडी देवनी निमे, कोण वाट बुडी देवनी, वाट काय होते, बुडून जाते म्हणजे आता जिथपर्यंत माणसाने चालायचं कुठपर्यंत, त्या गावाला जाईपर्यंत चालायचं, गावाला गेल्यानंतर चालणं थांबतं. म्हणून ते म्हणतात बुडी देवनी निमे, कोण वाट बुडी देवनी, वाट आता बुडी देते म्हणजे आता चालत नाही, ज्या गावाला जायचं त्या गावाला पोचते, आणि निमे, आणि ती वाट चालण्याचं काय करते, आपल्याला संपवते, वाट संपून जाते. आता वाटचाल करायचं नाही, आता हलो नाही, चालो नाही, सैरा वैरा काही बोलो नाही, अशा प्रकारच्या आजी त्याला काय म्हणतो आपण, इच्छा केली कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. आता आम्हाला जी इच्छा केली होती ते इच्छित स्थळ किंवा अवस्था किंवा स्थिती आम्हाला आता प्राप्त झालेली आहे. जे चालणे वेगावत जाय तयाचा वेग तो बैसावयाची होय, तैसा कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. जसा जसा मनुष्य वेगाने चालतो तर तितका वेग काय आहे, त्याला पुढं बसण्यासाठीच होतो, त्याला लवकर विश्रांतीला जायचं ना. काही लोक जे सावकाश चालतात त्यावेळेला ते पोचतात तिथं दिंडीमध्ये, तोपर्यंत माऊली पुन्हा निघते. जे लोक अगोदर वेगाने चालतात ते माऊलीच्या बरोबर त्यांना पूर्ण विश्रांती होऊन पुन्हा ते चालायला लागतात. म्हणून त्याचा जो वेग आहे तो बसण्यासाठीच आहे. लोक म्हणतात काय रात्रंदिवस साधन, रात्रंदिवस साधन. रात्रंदिवस साधन करायचं म्हणजे काय, जर तुम्ही रात्रंदिवस साधन केलं तर पुढं तुम्हाला काय होईल, जे इप्सित ध्येय आहे त्या ध्येयाला प्राप्त झालं का साधना संपली. सिद्ध असणारा आत्मा जेव्हा ब्रह्मरूप आत्मा मीच आहे असा तुमचा बुद्धीचा दृढ निश्चय होईल आणि तुम्ही ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, तुम्ही ब्रह्मरूपालाच प्राप्त व्हाल. तेवढा आता तुम्हाला प्रवास काय राहिला. आता त्यांना कर्तव्य त्यांनी लिहिलं, उपनिषदांनी सांगितलं की काय, नैवास्ति किंचित कर्तव्यम त्या ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्वविद. त्याला ज्ञानामृताने तृप्त झाला तर त्याला कोणतंच कर्तव्य राहत नाही. आणि जर तो म्हणत असेल ज्ञान झालंय, सर्व झालंय, पण आणि परंतु हे शब्द सिद्धी करतात की अजून त्याला त्याचं जे इच्छित ध्येय आहे, ज्ञेय आहे किंवा स्वरूप आहे ते त्याला प्राप्त झालेलं नाही. म्हणून पातला ठाई, एकदा त्या ठिकाणावर तो पोचला की ती वाट बुडी देवनी, वाट बुडी देते म्हणजे ती वाट आपल्या गंतव्यस्थानाला पोचवते आणि निमे ती वाट तिथंच त्या ठिकाणी संपून जाते. आता त्याला पुढं काही करायचं कर्तव्यम का त्यांनी लिहिलं काय, धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते क्वचित, मला कोणतंच कर्तव्य त्याला राहत नाही. कृतकृत्य अवस्थेला तो कृत्यम कृतम, जे करायला पाहिजे होतं ते मी आयुष्यभर केलेलं आहे, ते गुरूंच्या अनुसार केले, शास्त्रांच्या अनुसार केलेले, भगवंताच्या मनागताप्रमाणे केले, माझ्या मनापासून केले. असं जे कर्तव्य ते केल्यामुळं आज मी या ठिकाणी पूर्णपणे समाधानाला प्राप्त झालेलं आहे. आजी फिटले माझे कोडे, भोवता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, अशी माझी दिव्य अलौकिक अनुभूती मला आता प्राप्त झालेली आहे असं तो म्हणतो. का जागृती मग जागी नले काय, का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हरपे, मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय. अजून एक दृष्टांत देतात. ह्या दृष्टांतामध्ये का शब्दाचा अर्थ अथवा आहे, नाना शब्दाचा अर्थ अथवाच आहे. ना दोनदा म्हटलं तरी त्याचा अर्थ अथवाच आहे सगळ्या ठिकाणी. का म्हणजे अथवा, जागृती जवळजवळ उद्दीपे, जसं जसं जागृती अवस्था आहे म्हणजे ईश्वराने केलेली ही सगळी सृष्टी आहे, ही आपल्या इंद्रिय आणि त्या पदार्थांचा, ईशसृष्टीतल्या पदार्थांचा संबंध होऊन आपल्याला जेवढी ज्ञान होतात ती अवस्था कोणती आहे, जागृती अशी अवस्था आहे. तेव्हा त्या जागृती जवळजवळ उद्दीपे, जेव्हा जेव्हा मनुष्याला जागृती उद्दीपे म्हणजे ती जागृती, त्याला जागृतीचा उदय होतो किंवा त्याला जागृत अवस्था प्राप्त होते. मनुष्याला झोपेतून उठल्यानंतर काय 3च अवस्था आहे मनुष्याला साधारणपणे,
आपण सामान्यपणे जेव्हा विचार करतो तर मुख्य 3च अवस्था आहेत. एक जागृती, मनुष्य एक तर जागा असतो, दुसरा गेला तर सुषुप्तीमध्ये जातो, तिसरा गेला तर स्वप्नामध्ये जातो. आता हे 24 तासात जर माणसाचं जीवन पाहिलं तर 3च अवस्था आहे. आणि दुसऱ्या दिवशी 3च अवस्था आहे. आणि 1 महिन्यानी, तेवढ्यात वर्षांनी, युगच्या युग 3च अवस्था आहे. म्हणून माणसांनी असंच योगवासिष्ठामध्ये अवस्था विचार खूप बारकाईने केलेला आहे. त्याने आणखी 5 अवस्था सांगितल्या, नंतर 9 अवस्था सांगितल्या, नंतर 16 अवस्था सांगितल्या. अशा अवस्थांचा विचार आहे. माणसाचं काय आहे, जर आपण कधी जागं काय आणि स्वप्न काय आणि सुषुप्ती काय दररोज अनुभव घेतो, पण ह्या अवस्था काय आहे याची काय गरज आहे आपल्याला आयुष्यात वाटत नाही. आणि जो मनुष्य आहे, ज्याला परमार्थाचा मार्ग चालायचा, त्यांनी जर ह्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा विचार केला, आणि तो विचार करायला सहाय्य करणारी शास्त्र, संत आहेत आपल्याला. कायम स्वप्नाचा विचार सांगतात, जागृतीचा सांगतात, सुषुप्तीचं स्वरूप सांगतात. याचा जर विचार केला तर हे आपल्या अनुभवाचे असल्यामुळं परमात्म्याचा अनुभवसुद्धा मनुष्याला फार कमी श्रमात येऊ शकतो. म्हणून परमार्थ मार्गी माणसाला सर्वात जवळचं साधन जर कोणतं असेल तर अवस्था विचार, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. काय किती स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे आपल्याला जागा झाल्यावर काय सांगावं लागतं का? इथं जर शास्त्राचं, गुरूंचं साह्य घेतलं तरी जागृतीसुद्धा स्वप्न आहे. कशाला सुखदुःख राहतील, कशाला बंध मोक्ष राहतील, कशाला कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान राहील, कशाला जन्ममरणाची भीती वाटेल, काहीच नाही. सगळं नुसतं एवढ्या विचाराने जाऊ शकतं. परंतु याच्यात थोडे आहे चित्त साह्य झाले. इतकं सोपं आहे, परंतु ते काय आहे, चित्ताचं साह्य पाहिजे. मनुष्याला विचार, खरंच मी जागा असतो म्हणजे काय होतं, झोपेत जातो म्हणजे होतं काय, स्वप्न पडतं कुठं, कसं, त्या स्वप्नाचं काय स्वरूप, याचा विचार केला तर मनुष्याला परमार्थामध्ये खूप मोठे एका अंगुष्ठावर तप केलं पाहिजे, झाडाला उलटं टांगून घेतलं पाहिजे, खूप मोठे तीर्थयात्राची साधनं केली पाहिजे. काही करण्याची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. या आता सांगतात मग काय, का जागृती जवळजवळ उद्दीपे, जेव्हा जवळजवळ म्हणजे जेव्हा जागृती अवस्था आहे ती उद्दीपित होते, म्हणजे जागृत अवस्थेचा उदय होतो. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमधून मनुष्य जागृत अवस्थेला प्राप्त होतो. तव निद्रा हरपे, जसा जसा मनुष्य जागा होईल तसतशी निद्रा जी आहे ती निद्रा म्हणजे झोप, ती त्या ठिकाणी हरपून जाते, नामनाहीशी होते. इथं काय सांगतात, जवळ आणि तव शब्द आहे. याचा अर्थ जव म्हणजे पहिल्यांदा कोणती असते, गाढ निद्रा. आणि गाढ निद्रेतून मनुष्य ज्या वेळेला जागा होतो ना, तेव्हा त्या 2 अवस्थांच्या मध्ये एक वृत्ती संधिकाल आहे. मनुष्य झोपेतून उठला ना तर त्यावेळेला त्याला झोपेचा आनंद असतो, पण झोपेचा आनंद असतो म्हणजे झोपेतून उठल्यानंतर त्याची आनंदी वृत्ती असते. पण तो आनंद त्याने जो अनुभवला आहे ना सुषुप्ती अवस्थेमध्ये, त्या आनंदाचे संस्कार त्या वृत्तीवर त्या ठिकाणी असतात. परंतु जागा झाला तरी जागा झाल्याबरोबर लगेच तो काही करत नाही. तर मनुष्य झोपेतून जागा झाल्याबरोबरच त्याने रात्री झोपताना जे विचार केले की आज आपल्याला अमुक एक करायचं आणि असं जर बोलला, दिवसभर त्याची वृत्ती चंचल राहील. म्हणून माणसाने काही उठल्याबरोबर थोडा जर सुषुप्तीतला आनंद आपण भोगला, तिथं कोणताही विषय नव्हता आणि हाच आनंद आता मी गमावत आहे आणि मला आता या ठिकाणी विक्षेपाला सामोरं जावं लागत आहे, असं जर म्हटलं तर हळूहळू अधिष्ठानाचा आनंद जाऊ द्या, पण अव्यक्त दशेतला कारणाचा आनंद, कारण शरीराचा आनंद जो भोगला, कारण शरीरात अवस्थेत, कारणावस्थेतला, त्याचं तरी त्याला भान राहील की नाही. आणि मग तो कोणताही म्हणेल की आता आलो खरा, पण आता व्यवहारसुद्धा प्रत्येक पाऊल जपून टाकला पाहिजे. किंवा जर मी जरी व्यवहारात असलो तरी मला कोणत्याही प्रकारचा विक्षेप न होईल अशाच प्रकारचं मी पाऊल टाकेल, तर त्याची जागृतीसुद्धा सुषुप्तीवत करण्याचं त्याला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि जर तो जागृतीत स्वप्नाचा विचार करील, त्याला स्वप्न प्रत्येक काही लोक म्हणतात अहो सगळा वेदांत काय सांगतो, स्वप्न आहे, जग आहे, काय वराड नव्हे स्वप्न घे माये, किंवा माऊली काय म्हणतात, स्वप्नीचे चेले जाईल रया. स्वप्न जसं खोटं आहे तसं जागृती खोटी, पण स्वप्न खोटं आहे आम्हाला कधी स्वप्नच पडलं नाही म्हणतात. स्वप्न काय, प्रत्येक माणसाला स्वप्न पडतं, पण स्वामी महाराज म्हणायचे हा जो म्हणतो ना का मला स्वप्न मला आठवतच नाही कधी पडलं, हा इतका बुद्धिमान आहे का पडलेलं स्वप्न जागृतीत आल्या वेळेला आठवत नाही. असं आहे. नाही तर स्वप्नाचा अनुभव सगळ्यांना आहे, जागृतीचा अनुभव सगळ्यांना आहे.
आणि सुषुप्तीचा अनुभव सगळ्यांना आहे. असा जर विचार केला, काय दिवसभर मी वन भटकत बसणार आणि रात्री झोपताना हे सगळं विसरून जाणार, किंबहुना इतकं विसरून जाणार की मी विसरलो याचा पण मला विसर पडतो. दिवसभर असलेलं माझं धन इतकं मिळवलं याचा एक आनंद असतो. आता मी एअर कंडिशनच्या बंगल्यात झोपलेला आहे, या किंवा पंखा फिरत आहे, काय आनंद आहे. आणि किती 10 फुटाच्या गादीवर झोपलेला आहे, पलंगावर झोपलेला आहे. पण हा आनंदसुद्धा त्याला जोपर्यंत होतो ना, तो सकाळी उठल्यावर काय म्हणेल, माहिती ना काय आज आपलं खूप धन मिळालं, सगळं झालं. सकाळी विचारलं कसं काय, रात्रभर झोपच आली नाही म्हणतो. काय झालं होतं, काय झालं काय कळेना, पण झोपच आली नाही. कारण काय, की आनंदाचा भोगता होण्याची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती गेली नाही. आणि ती वृत्ती जेव्हा गेली तेव्हा गाढ सुषुप्तीत गेला. तेव्हा सकाळी उठून काय म्हणतो, मी खूप आनंदात झोपलो होतो. बरोबर आहे ना महाराज, मी खूप आनंदात झोपलो होतो, पण मला काही कळलं नाही. हे त्या मनुष्याला कळेल का, हे त्याला कळणार नाही. कारण का, सुषुप्तीतून जागृतीत आल्यानंतर त्याला हा स्वप्नाचा विचार जसा खोटा आहे तसा ही जागृतीसुद्धा खोटी आहे. कशी खोटी आहे आणि किती आपण आपला विचार ह्या चालला होता की आपण सुखाला कसं अंचवलं जागृतीत आल्यानंतर. तिथं कोणताच विषय नव्हता, तरी मला अनुभव आहे की मी सुखम अहम अस्वाप्सम न किंचित आवेदिशम, मी किती सुखाने झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही. आणि जागृत झाल्यापासून हे करायचं ते करायचं, हे नाही केलं ते नाही केलं, सगळं विक्षेपचं जीवन आहे ना. आणि जिथं जिथं विक्षेप आहे त्या ठिकाणी मनाचं चांचल्य जिथं वाढतं, चंचलता वाढली की त्याच्यात हा सुषुप्तीत भोगलेला जो आत्मानंद आहे त्याचं प्रतिबिंबसुद्धा त्याच्यामध्ये पडत नाही. अशा परमार्थ वेदांत कुठेही जाऊ द्या, जर माणसाने व्यवहारिक जीवन जरी रामतीर्थ स्वामींनी सार्वजनीन वेदांत व्यावहारिक वेदांत म्हणजे सार्वत्रिक व्यावहारिक वेदांत सांगितलं. हा जरी मनुष्याने व्यवहाराचा विचार केला, अरे रात्री एवढं दिवसभर मिळवलेलं विसरावं लागतं तेव्हा आनंद मिळतो, याचा अर्थ ह्या पदार्थांच्यामध्ये आनंद नाही, हा केवळ दुःखानेच भरलेला आहे. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा या दावेदारा निमित्त येणे म्हणजे भोगविल्या खाणी. अशा प्रकारचं हे तर आपण मधोन्मत्त होऊन किंवा वेड झालेलो आहे आपण, म्हणजे आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. म्हणून ज्या ठिकाणी सुख नाही, ज्या ठिकाणी निश्चित सुखाच्या नावाखाली दुःखच अंगरखा घालून आपल्याला फसवणार आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण धावत आहोत, अशा प्रकारचा विचार जर माणसाने सकाळी उठल्यानंतर केला तर त्याच्यामध्ये जर काय माऊलींनी सांगितलं ना, हे काय निकराचा आत्मभाव, अमृतानुभवामध्ये ज्याला निकराचा आत्मभाव म्हणतात, म्हणजे वृत्ती संधी कालात असणारं निर्विषय सुख भोगण्याचा तो प्रयत्न करेल. एक वृत्ती निघून गेली, दुसरी वृत्ती आली नाही, असा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये कोणता विषय नाही, देशकालाचं वस्तूचं भान नाही, स्वगत सजातीय विजातीय वस्तू नाही, नामरूप संबंध जाती क्रिया भेद काहीच नाही, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आपलं स्वरूप अवशिष्ट राहतं. हे प्रत्येकाला अनुभव घेता येत नाही का? प्रत्येकाला वृत्तीचा व्यवहार आहे आणि एकच आकाराची वृत्ती का एक आकार सोडते दुसऱ्या आकाराला जाते, दुसऱ्या आकाराला जाते. दुसरा आकार आणि पहिल्या आकाराच्या मध्ये वृत्ती संधिकाल आहेच का नाही, त्यातील सूक्ष्मता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माणसाची लोक म्हणतात पण एवढी आम्हाला बुद्धीच नाही, ते पकडताच येत नाही. पकडता येतं पण पकडायचंच नाही, असा खराब भाग आहे. त्याच्यामुळं मनुष्य करतो. रावस्वामी रामतीर्थांनी काय लिहिलं की एक मनुष्य आपल्याला रस्ता, आता समोर धर्मशाळेपासून एक वेगाने गाडी चालू येते, वेगाने गाडी येते आणि आपल्याला रस्ता क्रॉस करायचा, तर आपण काही गाड्या जाऊ देतो आणि एखादी गाडी आली की आपण गाडीच्या अगोदर आपण जाऊ म्हणून जातो आपण. आता त्या गाडीचा वेग 120, आपल्याला काय आहे का आपल्याजवळ कॉम्प्युटर काही, त्या त्या ड्रायव्हरजवळ आहे, आपल्याजवळ काय, पण आपली बुद्धी अशी चालते की आपण क्रॉस करू शकतो, आहे की नाही. कुत्र्याला बिचाऱ्याला कळत नाही तर त्याचं काय होतं, रस्त्याला एकदम आहे की नाही. माणसापेक्षा कुत्र्याचं त्याला त्याचं जजमेंट कधी कधी येत नाही, तोही बराच जजमेंट घेतो, बाकीच्यांना हे कळत नाही. माणसाला एवढी बुद्धी दिली की समोर येणारा माणूस किती वेगाने येतो आणि त्याला आपल्याला किती वेगाने चाललं म्हणजे आपण हा रस्ता क्रॉस करू, एवढी बुद्धी आपल्याला आहेच की नाही. तसं हे सुद्धा येणारे प्रतिबंध कसे त्याला टाळता येईल सगळे आपल्याजवळ आहे. पण आपल्याला सुषुप्तीतलं असणारं निर्विषय सुख पण पकडायचं नाही, अधिष्ठानात असणारं नित्य स्वयंप्रकाश ते पण सुख पकडायचं नाही. कारण आपली पक्की धारणा झालेली की सुख तेवढं काय आहे, विषयातच आहे.
अहो ते विषयाचं नावच बामतीमध्ये लिहिलं आहे, विषिन्वंती ती विषयाने, जे आपल्याला दुःख सागरात बुडवतात, वारंवार निमज्जन करायला होतं, त्याचं नाव विषय. आणि त्या विषयाच्या पाठीमागे आपण संपूर्णच्या संपूर्ण आयुष्य खर्च करतो. असं होईल बरं, बुद्धी नाही म्हणावं, ते बुद्धी नाही असं म्हणताच येत नाही, आहे की नाही. याच्या ठिकाणी काहीच तुमची बुद्धी विषयात सुख आहे इकडे कशी प्रवृत्त झाली, ते सुखाची मान्यता दिली ही. पण शिवाय ते सुख जे आहे ते सुख नित्य दुःखाने संबंधित आहे, ते अनित्य आहे, ते क्षणभंगूर आहे, ते परतंत्र आहे, दोष दर्शनाने युक्त आहे. एवढा असताना त्याच्यामध्ये जाता आणि जे निर्दुष्ट सुख जे तुम्ही अनुभवता, दररोज सुषुप्तीमध्ये अनुभवता, वृत्ती संधी कालात. आता आपण बसलेला असतो, कालच काहीतरी मला वाटतं परवा आपण चिंतन केलं, एक मनुष्य जे आहे तर आता चांगला धो पाऊस पडतो, निसर्गात आपण बसलेलो आहे, एखाद्या घरात खिडकीतून पाहतो आपण, भिजत नाही, आणि मग मात्र बाहेरचा निसर्गाचा देखावा पाहतो, त्यावेळेला आपण काय म्हणतो, खूप आनंदात डोलत असतो. तर म्हणतो काय आनंद आहे, काही नाही, कुठलाच विषय नाही, त्याला कुठलाच विषय नाही. उगीतच म्हणलं का तुम्ही का आनंदी, उगीतच आनंदी म्हणतो. उगीतच आनंदी म्हणजे कसं, त्यावेळेला हे निसर्गाचं आहे की नाही, कुठल्याही प्रकारचा विषय ते चित्तात नाही, तरीसुद्धा या निसर्गाच्या नैसर्गिक आनंदाने जवळजवळ थोडा कमी नाही तर विशुद्ध आनंदाने तो आनंदी असतो. निर्वृत्ती स्थितीतला आनंद तो जवळजवळ बघत असतो, आहे की नाही. फक्त काय आहे, स्वामी महाराज म्हणायचे, मग तुम्हाला एक मनुष्य म्हणतो की आम्हाला आनंद मिळावा वाटत नाही, कोणाला वाटत नाही. आम्ही जे आळंदीला आलो किंवा जेवढ्या जीवनामध्ये धावपळ करतो की त्या आनंदासाठीच करतो ना, याच्यामध्ये. आणि मग आम्हाला आनंद का मिळत नाही. पण शंका विचारणं जर असला ना, स्वामी महाराज त्याला म्हणजे तुला एकदम खरं सांगू का, एकदम खऱ्यातलं खरं सांगू का, अगदी तुला आनंद मिळायलाच पाहिजे आणि मिळणारच, पण तुला मिळत नाही हे तुझा अनुभव आहे आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. तर खरं सांगू का म्हणायचे, का आनंद मिळत नाही, कारण तू त्यासाठी आलाच नाही, आहे नाही. हे त्याचं खरं कारण आहे त्याच्यामध्ये, नाही तर त्याला आनंद मिळालाच असता. याचं चिंतन आपलं हे चाललंय की नानाचा हां म्हणजे जर आपण एक एक पाऊल त्याच्या दृष्टीने जर टाकला तर आपल्याला का प्राप्त होणार नाही, अर्थात प्राप्त होईल. हा निकराचा आत्मभाव इथं वृत्ती संधिकालात त्याची हे. आणखी शास्त्रामध्ये तर इथं ते शास्त्री महाराज ह्या सांगत होते की निकराचा आत्मभाव आहे ना, पुढे एक शब्द आहे आता आठवत नाही, ते एक वनस्पती आहे. म्हणजे काही वेळेला औषधी चिकित्सा, मंत्रचिकित्सा, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सुद्धा, जसं आपण म्हणतो ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती, असं पण उपाय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, असं ते शास्त्री महाराज म्हटले होते. पण ते वनस्पती पण आहे, ती द्रव्यगुण विज्ञानामध्ये त्याचं नाव पण मिळतं, पण ते आपल्या उपयोगाचं नाही. मग जागृती आपल्याला एवढं धडधडी स्वयंप्रकाश आत्मा असताना आपल्याला त्या झुंडीवाल्यांसारखं करायची गरज आहे का आपल्याला काही, आणि मग तो आत्मानंद भोगायचा का त्याच्यामध्ये. मग श्रवणाचा उपयोग काय, जागृती जवळजवळ उद्दीपे तव तव निद्रा हरपे, मग जागी नल्या स्वरूपे नाही होय. आणि जेव्हा आपल्याला जागृती येते तेव्हा ती वाढजूची स्वरूपाने आपल्यासाठी नाहीशी होते, तशी निद्रासुद्धा काय आहे, स्वरूपाने नाहीशीच होते. या ठिकाणी आपल्याला हळूहळू त्याला वृत्तीसंधी कालात आपण चिंतन करत होतो की ज्या वेळेला मनुष्य जागृतीतून सुषुप्तीतून जागृतीत येतो ना, तोपर्यंत काही काळ त्याला जागृतीत असतो. आनंद आपलं तो सुषुप्तीच्या अवस्थेचा आनंदाचं त्याने जे भोग घेतला आहे त्या आनंदाचं त्याला काय होतं, संस्कार राहतो. आणि जागा झाली याचा पण संस्कार राहतो. पण जसा जागृती उद्दीपित होते, म्हणजे जागृती अधिक वाढत जाते, तसं सुषुप्तीचा त्याला काय होतं, सुषुप्तीच्या आनंदाचा आणि अज्ञानाचा त्याला दोन्हींचाही विसर होतो, बरोबर ना. आणि त्याला जागृतीतलं विश्वसृष्ट पदार्थाशी जेव्हा ती वृत्ती व्यवहार करायला लागते तेव्हा हळूहळू सुषुप्तीचा विसरच पडतो. हळूहळू चांगलं लक्षात घ्या, हळूहळू सुषुप्तीचा विसर पडतो. मग आता जागृतीचं काय होतं, आता पुढे येईल विषय, पण थोडक्यात सांगतो, आता इथला विषय नाही. ज्यावेळेला तो जागृत होतो त्यावेळेला त्याला एवढं वाटतं की आत्तापर्यंत मी काय होतं, सुखाने झोपलो होतो, आता मी जागृत झालेला आहे, ही धारणा राहते का नाही त्याची. आणि जर तुम्ही दुपारच्या प्रहरीतो जागापणात व्यवहार करता तेव्हा त्याला मी सुषुप्तीतून उठलो ही जाणीव आहे का आता, त्याला नाही. पण मी जागृत आहे तरी जाणीव आहे का आता,
ती पण गेली. त्याला कोणती जागृती म्हणतात? माऊलीच्या भाषेत टळटळीत जागृती. टळटळीत जागृती आहे, पण त्याला मी झोपलो, मी सुषुप्ती अवस्था भोगली याचंही आठवण नाही, स्मरण नाही, आणि मी आता जागृत आहे याचंही स्मरण नाही. अशी जी जागृती आहे ना, तशी गुरुकृपेने आपल्याला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपली टळटळीत स्वरूप जागृती आहे. टळटळीत स्वरूप जागृती की ज्याच्यामध्ये आता पुन्हा दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्मत्व आम्हा पाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची. अशा परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर आता त्याला काय काय करण्याचं राहिलं? काहीही करण्याचं नाही. कर्तव्य भावरूप मोक्ष, जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त होते. आता काही नाही राहिले. आता काही नाही राहिले आणि मी आपले आपणा पाहिले. मी माझं आत्मदर्शन घेतलं, आता माझ्यासाठी काही राहिलेलं नाही. मोठके गुरुमुखे उदयच तासे आणि हृदय स्वयंवाची असे, प्रत्यक्ष फावं लागे तैसे अपैसयाची. अशा प्रकारची त्याची स्थिती प्राप्त होते. म्हणून म्हणतात मग जागृती जवळजवळ दीपे. तर आता काही लोक म्हणतात हा अवस्था विचार इतका सोपा आहे, इतका सोपा आहे, मग एवढी साधनं कशाला सांगितली? आणि एवढं आता आपल्याला कळलं नाही काय एवढ्याने कसं होईल? तर याच्यात कधी कधी अत्यंत सोपं असलं ना तर माणसाला त्याचं फळ इतकं मोठं कसं मिळेल, हा जो त्याच्या अंतःकरणात येणारा शंकारूप प्रतिबंध, हाच त्याला काय शंका हीच त्याला काय करते, प्रतिबंधक होत असते. नाही तर लोकांना काय वाटतं काहीतरी कष्ट करून आपण जास्त श्रम झाल्याशिवाय आपल्याला फल प्राप्त होतं असं त्याला वाटत नाही. वास्तविक हे घ्या ना. दुःखिया दुःखाची जीवार घ्या ना कोणीतरी. ज्ञानोबरायांनी गारुड्याचं उदाहरण दिलं आहे. त्या गारुड्याला भिकेच्या पलीकडे काही मिळत नाही, भिके परतेनं लाही, पण तरी सुद्धा गारुडी ना विषारी असणारा सर्प आपल्या पेटाऱ्यामध्ये वाहत असतो. म्हणून ज्ञानोबराय त्याचे विडंबन सांगतात, काय करावं? शिनची होई गोड एका. काही लोकांना अतिशय कष्ट चांगले वाटतात, सुलभ आणि सोपारी परब्रह्म श्रवणामध्ये मिळतो आहे, हा आनंद त्यांना भोगावा असं वाटत नाही. आता तो गारुडी एवढा तो सर्प, विषारी सर्प, तो वागवतो आणि त्या गारुड्याचा खेळ झाला का म्हणतो 1-1 रुपये द्या. किंवा स्वामी महाराज सांगायचे सर्वात मोठा तो खेळ ना कोल्हाट्याचा खेळ, तो तारेवर चालतो मनुष्य, त्याला तारेवरची कसरत आपण म्हणतो. जर तो मनुष्य खाली पडला तर त्याचं जीवन संपेल का नाही, हातपाय मोडले की पुन्हा त्याला कोणी आयुष्यभर विचारणार नाही. पण एवढं श्रम करून त्याच्यावर चालतो, त्या तारेवर चालतो. परंतु खाली आल्यानंतर काय म्हणतो, द्या माझं बक्षीस द्या म्हणतो. 1 रुपया कोणी 2 रुपये देतं, कधी कधी तसाच जातो. गारुड्याला पण कोणी 1 रुपया टाकत नाही, पण तोच खेळ का त्याला तोच बरा वाटतो. दुःखिया दुःखाची जिव्हार. दुःखी माणसाला हे परवाच आपण पाहिलं त्या टोपली घेऊन जाणाऱ्या कोळीनी, त्यांना काय वाटलं, त्यांना झोप येईना फुलाच्या दुकानात, म्हणून त्यांनी ती टोपली घेतली. तेव्हा गाढ झोपल्यास ते प्रातस्मरणीय धोंडा महाराज सांगायचे की त्या गाढ झोपल्या. माणसाला दुःखाशिवाय करमत नाही, काय म्हणजे सवय झाली, तो संस्कार आहे. त्यांना काल आम्ही एका पेशंटला भेटायला गेलो होतो, तर ते पेशंट मोठ्याने कणत होतं म्हणजे त्या आता सारखं मोठ्याने हे करतात. तर म्हणलं जरा आजी जरा मोठ्याने करतात म्हणून आम्हाला जाणीव झाली, म्हणून आम्ही मग भेटायला गेलो. तर ते त्यांच्या सुनबाईनं सांगितलं त्यांना कणलेलं बरं वाटतं म्हणून ते म्हणजे हा याच्यात काय हा अवस्था विचार इतका सोपा आहे केला. स्वप्नातलं जसं खोटं आहे, स्वप्न का खोटं तर जागृती तशीच आहे. ते देश काल कोणत्याच प्रकारचा सगळा होणारा भास आहे आणि जागृती काय वेगळी आहे का? उलट ज्ञानोबराय तर एवढं म्हणतात की ह्या ठिकाणी काय हे स्वप्नी होणी निपटारे या अमृतानुभवाची होई काही अमृतानुभव. स्वप्नापेक्षा ही निकृष्ट अवस्था आहे जिथं आपण रात्रंदिवस धावतो, जिथं सुखदुःखाच्या सारख्या
धक्के खातो आणि त्यांनी पुन्हा दुःखाने दुःखी होत राहतो. आपल्या याचं कारण काय आहे की आपल्याला ही स्वप्नातल्या कोणी करतं का असं? स्वप्नातून झालं अहो तो त्या एखादा मनुष्य गेला जागृतीमध्ये आणि लगेच एखाद्याची गळपट्टी धरली का रात्री स्वप्नात तुम्हाला किती त्रास दिला कोणी म्हणतंय का कोणी? आणि म्हटलं तर त्याला कोणी नॉर्मल आहे म्हणेल का त्याला? हा प्राकृत माणूस आहे कोणी म्हणेल का? सगळ्या जीवांचा अनुभव आहे का स्वप्न खोटं असतं. आणि जर बारकाईने विचार केला तर जागृती स्वप्न दोन्ही एकच आहे. आणि ज्ञानोबायांची खरी कृपा आपण संजीवन समाधीस्थ प्राप्त केली तर ज्ञानोबाराय म्हणतात की स्वप्नी होणे निपटारे, स्वप्नापेक्षा निकृष्ट आहे जागृती अवस्था. स्वप्नी देखील स्वप्न, मृगजळी साचिन्नले वन, धुर्मर राजाचे गगन ओतले आहे. अशा प्रकारचं हे स्वप्नापेक्षा ही निकृष्ट अवस्था आहे. जे जे देखा हे जी जागृती आहे ना, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवाराचे. माऊली सांगतात की स्वप्न खोटे आहे आधीच आणि स्वप्नात मृगजळ, जागृतीतलं मृगजळ खोटे आणि स्वप्नच खोटे आणि त्याच्यात पुन्हा मृगजळ आलं तर किती खोटे. तसे त्याच्यापेक्षा ही खोटी अवस्था आहे. प्रातस्मरणीय वंदनीय रंगनाथ महाराजांनी तर असं म्हटलेलं आहे की वेदांतात हे विचारच आहे हा की आपल्याला जे स्वप्न पडतं ना ते स्वप्न कुठं पडतं माहिती आहे का? आपल्या कंठामध्ये एक पुरीतत नावाची नाडी आहे. योगशास्त्रांच्या नाड्या सांगितल्या ती आहे केसाचा 1000वा हिस्सा, 10,000वा हिस्सा. आपला जो केस असतो केसाचा 10,000वा हिस्सा आहे आणि तिथं स्वप्न पडतं कंठामध्ये असणाऱ्या पुरीतत नाडी. योगशास्त्राच्या दृष्टीनं वेदानिक पण सांगितलं आजचं तिथं ते स्वप्न पडतं. स्वप्नात सगळं पंढरपूर येतं. आपण 10x10च्या रूममध्ये झोपलेलं असतो आणि स्वप्नामध्ये सगळं पंढरपूर कसं काय मावलं ते पडतं कुठं? कंठामध्ये. त्या 10x10च्या रूममध्येच कसं आलं आणि पुन्हा हे केसामध्ये कसं आलं? आपण काय म्हणतो त्या तिथं जी जागा आहे ती अपुरी आहे आणि त्या एवढ्याशा अल्प जागेत एवढं मोठं पंढरपूर आलं. याचाच अर्थ काय? ते स्वप्नातले पदार्थ सगळं खोटे आहेत. आपल्याला याच्याबद्दल कधी विचार वाटत नाही. पण त्यांनी सांगितलं सगळ्या वेदांनी जागृतीला कुठलं तरी स्थान आहे असं सांगितलंच नाही. म्हणजे याचा अर्थ का नाही सांगितलं? ती त्या स्वप्नापेक्षाही खोटी तर काहीच सांगता येत नाही. कुठंच काही नसताना फक्त भासवत आहे. अशी ह्या जागृतीची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे स्वप्नी देखील हे स्वप्न, हे स्वप्नातलं स्वप्न आहे आणि मृगजळाने भरायला आलेलं वन आहे. आता मृगजळच नाही तर ते वन कुठून भरायला आलं? स्वप्नातलं वन पण खोटंच आहे बरोबर ना, आणि मृगजळ पण खोटंच आहे. आणि म्हणजे त्याचं बहारीला आलं कसं भरायला आलं होईल काय? कधीच नाही. म्हणून हे स्वप्नापेक्षाही निकृष्ट आहे असं ज्ञानोबाराय खरं आपल्याला सांगतात की आपल्याला ह्या दुःखातून पूर्ण मुक्त व्हावं म्हणून. तर आणि सुषुप्ती अवस्था जी आहे ना, आपल्याला एवढा जरी विचार आला की झोपेमध्ये आपल्याला कोणताच विषय नाही आणि तरी आनंद आहे. मग ह्याचा विचार करायला लागलो आपण. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती. जर आपण संतांच्या संगतीत बसलो तर आपल्याला सुषुप्ती अवस्थेचा विचार करताना, कारणावस्थेचा विचार करताना अधिष्ठानाचं ज्ञान का होणार नाही? सहज होईल. इथंही निर्विषय तिथंही निर्विषय, इथंही साधन नाही तिथंही साधन नाही, इथंही सिद्ध आनंद आहे तिथंही सिद्ध आनंद आहे. इथं फक्त आवृत्त आहे तो अनावृत्त करायचा, एवढंच करायचं. आणि तो अनावृत्त करण्याचं ते आवरणभंग करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? गुरुचं आहे. आणि गुरु भेटले आणि ते सांगतात की तू ब्रह्म आहे. बरोबर की नाही? आता याचं आवरण भंग झालं नाही का? भंग झालेलंच आहे. अरे जर एखाद्या साधूला म्हणलं तू चोर आहे, त्याला ज्ञान काय होतं? मी चोर आहे होतं का साधू आहे म्हणून होतं? चोर आहे हा मला चोर म्हणतो असं ज्ञान होतं ना. गुरु जेव्हा त्याला सांगतात तत्वमसी आईशी वाणी, ते तत्वमसी सांगतात त्यावेळेला मी साक्षात ब्रह्म हेच ज्ञान होतं ना त्याला. पण ह्या ज्ञानाला तो काय करतो? त्याची जी बुद्धी आहे त्याला काय म्हणतो आपण? त्याच्या बुद्धी प्रमाणित बुद्धी जी बुद्धी आहे ते स्वीकारत नाही. ते स्वीकारत नाही. खरी अशी स्थिती आहे. म्हणून पुन्हा एकदा जर तुम्हाला अडचण आली तर संत सांगत राहतात ना तुम्हाला प्रतिबंध आहे. कोणता प्रतिबंध आहे? भावी आहे का भूत आहे का भविष्य आहे का विषयासक्ती आहे की काय विपर्य दुराग्रह आहे का बुद्धिमांद्य आहे काय कुतर्क आहे? हे सगळं त्याचे साधनं आम्ही सांगतो ना. पण तुम्हाला करायची असली तर सगळी साधनं संत आपल्याला सांगतच असतात. पण मनुष्याला ह्या निर्विषय सुखाची प्राप्ती व्हावी हीच इच्छा होत नाही. आणि हे काही आपलं चुकतं असं नाही बरं का.
दत्त महाराजांनी सांगितलं अवधूत गीतेमध्ये की ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. या ठिकाणी त्यांनी सांगितलं सगळ्या पृथ्वीमध्ये ईश्वराचा ज्याच्यावर अनुग्रह असेल तर त्याला हे अद्वैत तत्वज्ञान मी कोण आहे, नेमका मी आहे म्हणजे कोण आहे, मी म्हणजे हा स्थूलदेह आहे की मी सुखीदुखी होणारा जीव आहे की मी या ठिकाणी ज्ञानी अज्ञानी आहे किंवा मी आहे कोण, ह्या मला माऊली म्हणतात मी कोण आहेसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माणसं सगळा विचार करतात म्हणजे सगळा विचार माझ्या संबंधानेच करतात, पण मीच कोण आहे याचं माहीत नाही, मीच नेमका कोण आहे हेच माहीत नाही आणि सगळं चाललं कोणासाठी. लोक जरी म्हणले ना मुलासाठी करतो, मित्रासाठी करतो, पत्नीसाठी करतो, खरा याच्यासाठी करत असतो. म्हणून उपनिषदाने सांगून ठेवलं की नवा अरे पुत्रश्च कामाय पुत्रम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवती. मनुष्य पुत्रासाठी पुत्र कोणाला आवडत नसतो, पत्नीसाठी पत्नी आवडत नसते, कोणा आत्मनस्तु काम आहे आपल्यासाठी ती पत्नी आवडत असते. याचा अर्थ सगळं आपण आपल्यासाठीच करतो, पण आपण कोण हे माहीत नाही. निरुपचारा प्रेम विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐशीची जाणावी. म्हणून त्या उपनिषदाने आपल्याला संदेश देऊन टाकला नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आपल्यासाठी आपण प्रिय आहे, दुसरे प्रिय आहेत, दुसऱ्यांसाठी आपण प्रिय नाही, ही खरी गोष्ट आहे. बिरबलाने उदाहरण दाखवून दिलं त्या बादशहाला की त्यांनी सांगितलं की मुलावर खरं प्रेम नव्हतं, आई असो वडील असो सगळ्यांचं प्रेम आपल्यावर जितकं आहे तितकं कोणावरच नाही. त्याचं उदाहरण त्यांनी काय केलं, राजा म्हणे मला सिद्ध करून दाखव. त्यांनी सांगितलं उद्या सांगतो. त्याने एका हौदामध्ये पाणी भरलं आणि एक माकडीला ठेवलं, तिथं पिलू ठेवलं, हळूहळू त्याच्यात पाणी सोडलं. जसं जसं पाणी वर यायला लागलं आता त्या माकडीचं जे पिलू होतं ते लहान होतं, त्यामुळे ते बुडायला लागलं, म्हणजे त्याच्या नाकात पाणी जायला लागलं. तिनं धरलं असं ते आपल्या डोक्यावर ठेवलं त्याला. मग राजा म्हणायला बघ तू काय म्हणतो आपल्यावर प्रेम आहे. तिनं स्वतःच्या मुलाला डोक्यावर घेतलं एवढ्या संकट काळात. पुढं तिच्या नाकात पाणी जायला लागले, तिनं त्या पिलाला खाली घातलं आणि त्याच्यावर उभी राहिली. याचा अर्थ काय, आत्मा आपलं आपल्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं दुसरं कोणावर नाही. परंतु आपल्याला आपण कोण आहे हे जर आपल्याला कळलं तर सांगतात जागृती जवळजवळ उद्दीपे तेव्हा निद्रा हरपे आणि जागी न लिया. आणि जर आपण जागृत झालो तर स्वरूपे नाहीच होय, कोण निद्रा स्वरूपे नाहीच, निद्रा जाते. तसंच या ठिकाणी जर आपल्याला श्रीगुरूंनी आपल्याला स्वरूप जागृती दिली, जगजोगी जागे जागे बोलते जागता जगदेव राखा काही भाव, त्यांनी जर आपल्याला उपदेश केला आणि त्यांनी सांगितलं अरे अमर आहा खरे की पाहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. कैचा धाक सकळी हे आपुले देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. या ठिकाणी वेद आपल्याला हकारून सांगत आहे शृण्वंतो अस्य अमृतस्य पुत्र आये धामानी दिव्यानी तस्तू. तुम्ही अमृत धामातले देव आहात, तुम्ही साक्षात परमात्मा रूप आहात, तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करायची नाही, तुम्हीच परमात्मा आहात असं वेद आपल्याला सांगत आहे याच्यामध्ये. तर कायसाठी चाललं होतं, हे जर आपल्याला जर कळलं तर त्या ठिकाणी दुःख कुठे राहिलं, त्याच्या ठिकाणी त्याला पूर्णपणे दुःखाचा त्रैकालिक अत्यंताभाव आणि केवळ आनंद आणि उरलेल्या जीवनात उत्तरोत्तर वाढणारा नित्य नूतन आनंदाचा भोग त्याला की ज्याला म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी असं जीवन तो महात्मा भोगतो. त्यासाठी हे उदाहरण दिलं. उदाहरण पाहिलं आणि तत्त्वज्ञानाचं चिंतन केलं तर दोन्ही काय आहेच. इथं खरं दृष्टांत आणि दाष्टांतिकाचं एकदम चांगल्या प्रकारचा समन्वय आहे. वाढता थोडी किंवा जशी निद्रा हरपे आणि जवळजवळ जागृती उद्दीपे आणि जागी नेल्या स्वरूपे नाहीच होतं, स्वरूपानेच नाहीच होते. तसं गुरुनी सांगितलं तत्वमशी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिनला. त्याच क्षणी तो मनुष्य काय होतो, जागा होतो. किती सामर्थ्य महाराज याच्यामध्ये अखंडानंद स्वामींनी वेदांत बोधामध्ये लिहिलेले. एवढे लोक झोपलेले असले तर झोपे सांगा आपल्याला जगाचं भान असतं का?
आपलं तरी आपल्याला भान असतं का? आपलंही भान नसतं. आणि त्यावेळेला जर मला एवढे आपण सगळे झोपलो, आपण नेहमी चिंतन करतो, आणि जर समजा एखादं कोणी मनुष्य मला शोधत आला आणि त्यांनी नारायण म्हणून आपण सगळे गाढ झोपेते हाक मारली, नारायण हे नाव माझं कायमचं आहे का? ओळख म्हणून आईवडिलांनी कोणी ठेवलेलं नाव, त्या नावाचा माझा काहीतरी संबंध तरी आहे का? आणि मी शिवाय झोपलेलो आहे जरी असलं, मी त्याची तादात्म्य केलं, पण कळण्याला आता झोपे कुठं, ते आपल्या वृत्ती कुठे आहे त्या ठिकाणी कार्यकारी. तरीसुद्धा जर नारायण म्हटलं तर एवढे गाढ झोपलेला तर मीच एकटा उठून बसतो. मग किती त्या नावाचं सामर्थ्य. म्हणून त्यांनी लिहिलं काय, शब्दशक्ते रचिंत्यत्वात शब्दादेव अपरोक्षदी. अपरोक्षानुभूतीमध्येच आहे मला वाटतं हा श्लोक. शब्दादेव अपरोक्षदी. शब्दशक्ती इतकी अचिंत्य आहे की याचं कोणाला स्पष्टीकरण करता येत नाही. तुम्ही स्पंद शक्ती, ध्वन्यात्मक शक्ती, वेदांताच्या महावाक्याची शक्ती, काही म्हणा, पण खरं जर त्याचं पाहायला गेलं तर अशी स्थिती आहे की याच्याबद्दल काही शब्दाचं काय अचिंत्य सामर्थ्य आहे हे सांगताच येत नाही. शब्दशक्ती हे अचिंत्यत्वात, कारण शब्दाने सांगितलं का शब्दात एव, पुन्हा असे शब्दात एव, शब्दानेच, म्हणजे दुसरं कुठलं साधन नाही. शब्दात एव अपरोक्षदी, शब्दानेच त्याला काय होतं, अपरोक्ष ज्ञान होतं. अशा प्रकारची स्थिती. मग इतकं सोपं आहे की नाही. श्रीगुरूंच्या शरणागत झालं का ते काय सांगणार, तू ब्रह्म आहे, आणि त्या शब्दाची शक्ती काय आहे, तुम्हाला मी ब्रह्म आहे असंच ज्ञान होतं, असं ज्ञान होतं. आता प्रतिबंध व्हायचं कारण नाही. खरं प्रतिबंध कोणता आहे? स्वामी महाराज सांगायचे का प्रतिबंध, मला खरं तर मी महावाक्य ऐकलं पण मला अजून अनुभूती येत नाही, आहे की नाही. तर आधी तुला ज्या वेळेला सच्चिदानंद ब्रह्मरूप तू आहे तेव्हा तुला ज्ञान कोणतं झालं, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हेच झालं. पण हा तुझा प्रमाद आहे, हा तुझा प्रमाद आहे की जो प्रमाद तुला असं वाटतं की हे झालं तरी मला झालं असं तुला वाटत नाही. बरं काय हरकत नाही, शरणागत झाला आहे ना, मग असं का झालं विचार. मग आम्ही तुम्हाला सांगू, प्रमाणात संभावना आहे का प्रमेयात संभावना आहे का विपरीत भावना आहे, विषयासक्ती आहे का बुद्धिमंदी आहे, कुतर्क आहे का विपर्य दुराग्रह आहे, भूत प्रतिबंध आहेत की भविष्य प्रतिबंध आहेत की वर्तमान प्रतिबंध आहेत. सगळी शास्त्र भरून गेलेली आहे त्याच्या निवृत्तीची साधनं सांगताना. खरं काय आहे की तुला प्रतिबंध मानणं हाच खरा काय आहे, प्रतिबंध आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तुला खऱ्या अर्थाने याची चाड नाही, हे मला झालंच पाहिजे असं नाही. तुला असं वाटतं की जर कधी कधी वाटतंय माणसाला सत्संगतीमध्ये झालं पाहिजे, पण झालंच पाहिजेच, मलाच झालंच पाहिजेच असं वाटत नाही, आहे की नाही. त्याला दम्मानी झालं तरी चालेल. स्वामी महाराज सांगायचे की एका मनुष्याला हे प्रसन्न झालं, देवता प्रसन्न झाली. त्या देवत्याने विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हणून मला मोक्ष पाहिजे. ते म्हणे मोक्ष पाहिजे मग तुला दुसरं काही माग नाही. ते म्हणे मला मोक्षच पाहिजे, दुसरं काही नको, दुसरं काही पण माग नाही, मोक्षच पाहिजे. मग ते भगवंताने थोडा विचार केला आणि त्याला विचारलं की काही हरकत नाही, पण तुला एक गोष्ट सांगतो, मोक्ष तुला आत्ताच्या आत्ता मिळेल, परंतु तुला मोक्ष झाला की ह्या वेळेला काय आहे, तुझं जे शरीर आहे आता इतकं सुंदर शरीर दिलेले आहे देवाने तुला, पण त्याला लगेच गलित कुष्ठ होईल आणि सगळे अंगावर छिद्र पडतील. ते जशी इंद्रा पडली बघे काय काय आहे ना, तसं तुला त्याच्यातून तुला पू पाज राहायला लागेल. माशा तुझ्या भोवती गोंगारते आणि माणसं तुझ्या वाऱ्याला पण बसणार नाही, आणि मात्र तू ब्रह्मज्ञानाचा आनंद घेशील. तू ब्रह्मज्ञान ते मला काय आता सध्या नाही गरज, नंतर मी सांगेन तुम्हाला. दम्मानी झालं तरी चालेल. आता हा याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व जागृत नाही, त्याला मुमुक्षुत्व जागृत नाही. मुमुक्षुत्व असलं तर त्या ठिकाणी अधिकारी पुरुषाला काय आहे, एक वेळ पडता कानी, एकदा त्याला सांगितलं तो ब्रह्म आहे की त्याला तत्काळ तुका म्हणे कानी आई केली मात, तोची झाला घात जीवपणा. भगवान परमात्मा करो. आणि अशा प्रकारची जिज्ञासा आणि त्या जिज्ञासेची पूर्ती या सर्वांचा योग मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी न येता लवकरच यावं, आयुष्य व्हावं, ज्ञान व्हावं, असं आपलं जीवन व्हावं, अशी माऊलींच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करून विराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. Sign up now and you got the first free release for
परवी ही वेळ सापडली संधी, परवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची, साह्य झाली बुद्धी संचिताची, येणे पंथे माझी चालिली पाऊले, येणे पंथे माझी चालिली पाऊले, दर्शन झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, येणे पंथे माझी चालिली पाऊले, येणे पंथे माझी चालिली पाऊले, त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनीत झाला, त्याची काळे पिंड पुनीत झाला, येणे पंथे माझी चालिली पाऊले, येणे पंथे माझी चालिली पाऊले, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली वेर झार फळासी हे, आली वेर झार फळासी हे, ने पंथे माझी चालिली पाऊले, येणे पंथे माझी चालिली पाऊले, दर्शन झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, येणे पंथे माझी चालिली पाऊले, येणे पंथे माझी चालिली पाऊले. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, गुण दोष हरपले, गुण दोष हरपले, बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले बरवे झाले, चित्त धाले महालावे, चित्त धाले महालावे, बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले बरवे झाले, दर्पणीचे भासे दुसरे, परिते असे एकते, बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले बरवे झाले, चित्त धाले महालाभे, चित्त धाले महालाभे, बरवे झाले बरवे झाले, बरवे झाले बरवे झाले, तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहळासी, उदका तुटी उदका तुटी
झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले चित्त धाले महालाभे चित्त धाले महालाभे चित्त धाले महालाभे चित्त धाले महालाभे बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम